हॅलो स्टुडंट्स, प्रकरण पहिले संख्याज्ञान याच्यामध्ये आपण मागच्या जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण सम विषम संख्या, त्याच्यानंतरनं प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या या गोष्टींचा स्टडी केलेला आहे. तर प्रथमतः मी तुम्हाला त्याची थोडीशी ओळख करून देते. तर संख्याज्ञानमध्ये समसंख्या म्हणजे कुठल्या संख्या? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 हे असतील ह्याला आपण काय म्हणतो? समसंख्या. बरोबर. नंतर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या असतील त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो. त्याचप्रमाणे आपण मूळ संख्या पण पाहिल्या होत्या. तर मूळ संख्यांना इंग्लिशमध्ये आपण प्राईम नंबर म्हणून बघितलं होतं. तर मूळ संख्या ज्या आहेत त्या कुठल्या संख्या असतात? ज्या संख्या फक्त त्या स्वतःच्याच पाड्यामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल 2 जर बघितलं आपण तर 2 फक्त 2च्याच पाड्यात असतं. 3, त्याच्यानंतर 5, 7, 9 ही संख्या कशी आहे? तर 3 त्रिक 9, त्याच्यानंतरनं 3 9 एके 9 अशा ह्या बऱ्याच टेबलमध्ये पाड्यामध्ये 9 ही संख्या येते. त्यामुळे ती विषम आहे पण ती मूळ संख्या नाही. सो म्हणून ह्या ज्या संख्या असतात ज्या स्वतःच्याच पाड्यात असतात त्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? तर मूळ संख्या असे म्हणतो. तर त्या संख्या 2, 3, 5, 7, 11, 13 याप्रमाणे नंतर 17, 19 अशा आहेत आणि हे आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगितली होती आणि मे बी तुमच्या लक्षात आली असेल ती ट्रिक. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये किती संख्या असतात, विषम संख्या वगैरे, ओके, ते तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर आपण गुणाकार व्यस्त आणि तर गुणाकार व्यस्तमध्ये आपण असं पाहिलं होतं की 5चा गुणाकार व्यस्त काय येतो? 5चा गुणाकार व्यस्त किती येतो? तर 1/5. तसेच 8चा गुणाकार व्यस्त किती येतो? 1/8. समजा इथं 25 असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त किती येतो? 1/25 येतो. त्याचप्रमाणे जर 15/9 असं जर असेल तर 15/9चा गुणाकार व्यस्त 9/15. बरोबर येत नाही इथे चिन्हे, तर 9/15 असा हा व्यस्त असतो. त्याचप्रमाणे आपण बेरीज व्यस्त पण पाहिला होता किंवा विरुद्ध संख्या पण पाहिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की 9 ह्याची व्यस्त संख्या कुठली आहे? ती बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या कुठली आहे? -9. 8 - 8, 15 - 15ची 15. आणि जर आपण दोन विरुद्ध संख्या समान विरुद्ध संख्यांची जर बेरीज केली तर त्याचा उत्तर काय येतं? तर +9 - 9 0, +8 - 8 0, +15 - 15 0. याप्रमाणे ह्या संख्यांचे व्यस्त आपण पाहिले होते. त्यानंतर आपण काही एक्झाम्पलही बघितले होते. तर त्याच्यामध्ये आपण पहिला आता परत मी थोडेसे एक्झाम्पल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं सम आणि विषम संख्यांच्यावरचे आपण एक्झाम्पल, तसेच मूळ संख्या आणि वर्गसंख्या याच्यावरचे आपण एक्झाम्पल आज बघणार आहोत. तर प्रश्न कसा आहे? तर जर x + 1 ही विषम संख्या आहे. ही कसली संख्या आहे? विषम संख्या आहे. बरोबर का? तर x + 1 ही जर विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी पुढची विषम संख्या कोणती? क्रमाने येणारी पुढची विषम संख्या आपल्याला फाइंड करायची. क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती असा प्रश्न आहे. विषम संख्या आपल्याला काय करायची आहे? शोधायची आहे. तर प्रथमतः आपल्याला काय करावं लागेल ह्याच्यामध्ये? तर ही संख्या कसली आहे? विषम संख्या आहे. बरोबर. तर मी काय करते, प्रश्न लक्षात आला सर्वांनी लिहून घ्यावं. तर x + 1 ही विषम संख्या आहे आणि क्रमाने येणारी पुढील विषम संख्या आपल्याला फाइंड करायची, शोधायची आहे. तर आपण काय करू? अगोदर x + 1 ह्याच्यानंतर येणारी विषम संख्या आपल्याला फाइंड करायची.
तर इथं आला आपला ही संख्या कुठली x अधिक 1 ही विषम संख्या आहे. बरोबर. तर जर आपण बघितलं तर दोन विषम संख्यांमधला गॅप कितीचा असतो. फॉर एक्झाम्पल समजा मी एक विषम संख्या घेतली 3. 3 नंतर येणारी पुढची विषम संख्या कुठली आहे 5. ओके. तर 5 नंतर येणारी पुढची विषम संख्या कुठली आहे 7. त्याच्यानंतर येणारी 9 ही विषम संख्या आहे. आणि जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या मध्ये फरक कितीचा आहे तर 2चा फरक आहे. म्हणजे 9 वजा 2 7, 7 वजा 2 5, 5 वजा 2 3. त्याचप्रमाणे 3 अधिक 2 5, 5 अधिक 2 7, 7 अधिक 2 19. जर आपण हे असंच पुढं घेतलं तर क्रमाने येणाऱ्या प्रत्येक संख्यांच्या मध्ये जर फरक कितीचा असतो तर 2चा असतो. जर आपली x अधिक 1 ही विषम संख्या असेल, x अधिक 1 ही विषम संख्या असेल तर त्याच्या पुढची येणारी जी विषम संख्या आहे ती कशी असणार आहे मग x अधिक 1 आणि त्याच्या पुढची संख्या फाइंड करतोय म्हणून ती काय येणार अधिक 2 करावे लागतील. कारण प्रत्येक दोन विषम संख्यांच्या मधला फरक कितीचा आहे 2चा आहे. म्हणून x अधिक 3 ही जी संख्या आहे ती कशी आली तर पुढचा त्याच्यानंतर x अधिक 1 नंतर येणारी पुढची विषम संख्या जी आहे ती कोणती येणार x अधिक 3 ही संख्या येणार आहे. जर समजा त्यांनी आपल्याला विचारलं तर x अधिक 1च्या अगोदरची किंवा मागील विषम संख्या कोणती तर क्रमाने येणारी मागील विषम संख्या कोणती असं जर आपल्याला विचारलं गेलं तर आपल्याला इथे काय करायचं आहे तर ही जी संख्या आहे अधिक जसं आपण बघितलं इथं काय येणार तर वजा 2 येणार. तेव्हा मग ही संख्या कशी होईल x अधिक 1 ही जर कसली संख्या आली विषम संख्या आणि त्याच्या पुढची कुठली आली x अधिक 3 आणि मागची कुठली येणार मग इथे तर x अधिक 1 वजा 2. आणि आपल्याला माहिती आहे जर अधिक 1 वजा 2 असेल तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची म्हणजे 2 वजा 1 किती आले x आणि 1 आणि चिन्ह मात्र नेहमी कुठल्या संख्येचं द्यायचं मोठ्या संख्येचे. आणि आपल्या याच्यामध्ये तर हे कसं आहे वजा 2 ही मोठी संख्या आहे आणि त्याची चिन्ह कुठलं आलं तर वजा. त्यामुळं या पद्धतीने हे गणित सोडवायचे असते. त्याच्यानंतरनं नेक्स्ट बघूया आपण तर 24 नंतर येणारी पाचवी विषम संख्या कोणती असा प्रश्न आहे. 24 नंतर येणारी पाचवी विषम संख्या येणारी पाचवी विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. बरोबर. तर आपण त्याच्यासाठी काय करायचं तर प्रथमतः आपण x असं जर आपण फाइंड करत बसलो x 24 नंतर येणारी पाचवी विषम संख्या आपल्याला फाइंड करायची तर प्रथमतः 24 परत किती येणार 26 परत आपल्या 26 परत नेक्स्ट कुठली येणार तर ह्या समसंख्या आहेत ह्याच्यानंतरची आपल्याला संख्या शोधावी लागेल. ओके. तर 24 नंतर येणारी पहिली विषम संख्या इथं कुठली येते 25. बरोबर. ही पहिली विषम संख्या. परत इथं कुठली आली दुसरी 27 आली. ओके. इथं 28. मग तिसरी कुठली आली 29. मग चौथी 30 आणि इथं किती येणार 32 आली. मग ह्याच्यानंतरची इथं कुठली येणार 31. 32 नंतर पुढची समसंख्या कुठली आहे 34. इथं कुठली येणार तर 33. या पद्धतीनं मग पाचवी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी या पद्धतीने जर आपण शोधायचं म्हणलं तर ही वेळ घेणारी प्रोसेस आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं एक फॉर्म्युला यूज करायचा. पहिल्यांदा आपण फॉर्म्युला कसा डेरिव्ह झाला तो आपण बघूया. तर प्रथमतः पहिली संख्या कुठली घ्यायची आपल्याला 24. 24 नंतरची कुठली विषम संख्या फाइंड करायची आपल्याला तर पाचवी विषम संख्या शोधायची आहे. तर त्यासाठी काय करायचं तर 24 नंतर पहिली विषम संख्या कुठली येते कितवी विचारली त्यांनी हे लक्षात ठेवायचे. 24 ही कसली संख्या आहे 24 ही समसंख्या आहे. बरोबर. 24 ही समसंख्या आहे आणि 24 नंतर येणारी पाचवी विषम संख्या विचारली आहे. पाचवी विषम संख्या विचारलेली आहे आपल्यास. तर ती कशी शोधायची तर पाचवी विषम संख्या शोधण्यासाठी आपण काय करायचं तर 24 ही सम आहे आणि हे बघायचं अगोदर सम आणि विषम आहे. कितवी विचारली संख्या पाचवी. तर इथं 24 लिहून घ्यायचे. 5ला 2 गुणायचं. ओके. आणि 5 गुणिले 2 आणि इथं सम आणि विषम असेल वेगवेगळं असेल तर वजा 1 करायचं आणि जर सम असेल तर अधिक 1 करायचं. विषम असेल तरी अधिक 1 करायचं. ते आता मी तुम्हाला सांगते कसं करायचं. तर पहिल्यांदा आपण हे सोडवूया. हा झाला 24 अधिक ह्या दोघांचा गुणाकार बोडोमास रूल वापरायचा. तर 5 दुणे 10 आणि 10तून 1 गेले किती राहिले
9 आणि 24 अधिक 9 बरोबर किती आले 33. मगाशी आपण पाहिलं की कसं करायचं. तर हे मी काय सांगितलं, समनंतर 24 ही समसंख्या आहे आणि त्याच्यानंतर येणारी 5वी विषम संख्या जर शोधायची असेल तर काय करायचं, कितवी शोधायला सांगितली संख्या 5वी, तर 5ला 2ने गुणायचं. ओके, आणि त्याच्यातून 1 वजा करायचा. इथं सम आणि इथं विषम असं जर आलं तर आपण असं करायचं. समजा 24 हीच संख्या आहे, पण मला काय करायचं आहे आता, तर 24 नंतर येणारी 8वी कुठली संख्या शोधायची आहे मला, तर सम संख्या शोधायची. तर ती मी कशी शोधणार, इथं मी काय करते, विषमच्या ठिकाणी सम घेते. बरोबर. तर पहिल्यांदा 24 ही सम आहे आणि मला ह्याच्यानंतरची 8वी समसंख्या शोधायची. सेम गोष्ट करायची. पहिला 24 लिहून घ्यायचे. बरोबर, अधिक 24मध्ये मिळवायचे, कारण त्यांनी विचारले पुढची कुठली, मागची असेल तर वजा करायची. तर 8ला 2ने गुणायचं, कारण जसं आपण बघितलं समसंख्यामधला पण फरक 2चा आहे आणि विषममधला पण फरक कितीचा आहे, 2 आहे. इथं सम आहे, इथं पण सम आहे. मग काय करायचं, ह्यात 1 मिळवायचा. नाही, नुसताच 8 दुने 16 जो आहे तो काय करायचा आपल्याला ह्याच्यामध्ये हा असाच मिळवायचा, नुसतं असंच मिळवायचं जर असं असेल तर. तर इथं किती आले 24 आणि 8 दुने किती आले 16. 24 आणि 16 किती झाले तर 40. 40 ही 8वी समसंख्या असणार आहे. आलं का लक्षात मी काय सांगितलं तर सम नंतर सम विचारलं तर काय, ही समसंख्या आहे आणि समसंख्येनंतरची समसंख्याच विचारली तर काय करायचं, डायरेक्ट कितवी संख्या विचारलेली आहे त्याला 2ने गुणायचं आणि जे काय उत्तर येईल ते त्याच्यामध्ये मिळवायचं. आता पुढचे उदाहरण बघूया आपण. तर काय विचारलं आहे, 16 नंतर येणारी 8वी समसंख्या शोधायची. आता मी जस्ट सांगितलं 16 ही कसली संख्या आहे, सम नंतर काय विचारलं त्यांनी, समच संख्या. 8वी विचारले, मग काय करायचं तर 8ला 2ने गुणायचं. 8 दुने 16 म्हणजे 16 अधिक 16 बरोबर उत्तर किती येणार आहे तुमचं 32 येणार आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल बघू आपण. तर 23 नंतर येणारी 9वी विषम संख्या फाइंड करायची आपल्याला. 9वी कोणती संख्या, विषम संख्या शोधायची आहे. तर हे 23 9वी विषम संख्या, 23 ही काय आहे विषम संख्याच आहे आणि विषम संख्या शोधायची आपल्याला. ओके, मग काय करायचं, अधिक 9 गुणिले 2, विषम नंतर आपण विषम फाइंड करतो. मग डायरेक्ट 9 जे आहे त्याला 2ने गुणायचं आणि 9 दुने 18 ह्याच्यामध्ये मिळवलं की किती येतात 8 आणि इथं 1 आला आणि इथं किती आला 41 असं त्याचं उत्तर येईल. ओके, तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर सम नंतर विषम आणि विषम नंतरच्या सम ज्या संख्या आहेत त्या आपण शोधू शकतो. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. तर मागचं पण सांगितलं मी तुम्हाला कसं फाइंड करायचं असतं ते. तर 1 ते 20 मधील 10 ते 20 मधील एकूण विषम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आहे आपला. किती 10 ते 20 10 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज आपल्याला शोधायची. सर्व विषम संख्या बेरीज जर आपल्याला शोधायची असेल, संख्यांची बेरीज आता ही आपल्याला शोधायची. तर कसं करू शकतो आपण ह्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की 10 नंतरची पहिली विषम संख्या कोणती 11, मग 13, मग किती आली 15, पुढं 17. या पद्धतीनं काय होतात तर ह्या सगळ्या काय त्या विषम संख्या आहेत, ह्यांची बेरीज आपल्याला करायची. तर असं जर आपण करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम काय होतो आपल्याला, तर एवढ्या संख्यांची बेरीज करणं काय होतं तर अवघड जातं. समजा इथं नुसतं 20च म्हणजे समजा इथे 120 असेल तर तुम्ही एवढ्या सगळ्यांची बेरीज करणार का आणि परत उत्तर लिहिणार का, आणि जरी करायची म्हणली तर ही काय आहे तर वेळ जाणारी पद्धत आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर आपण एक ट्रिक वापरायची आहे. तर पहिली ट्रिक काय केलेली आहे तर हा जो 15 असतो मधला नंबर, हे विषम आहेत. किती आल्या संख्या 1 2 3 4 5, कुठल्या 11 13 15 17 आणि 19 या 5 संख्या आहेत. तर 5 मधली संख्या कुठली आहे 15. तर 15 जो आहे टोटल संख्या किती आहेत 5. 15ला 5 आपण जेव्हा गुणतो तेव्हा उत्तर किती येतं 75 हे उत्तर येतं. तर या पद्धतीने ह्याचं आपण बेरीज मोजू शकतो. किंवा अजून एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, मी पहिल्यांदा काय सांगितलं तर ह्या 5 संख्या असतील तर 5 मधली संख्या घ्यायची आणि टोटल संख्या किती आहेत त्यानं काय करायचं आपल्याला त्याला गुणायचं आहे. तर गुणल्यानंतर आलेलं जे उत्तर असतं ते काय असतं तर 10 ते 20 यांच्यामधल्या अंकांची विषम अंकांची बेरीज असते. परत दुसरी जी आहे पद्धती काय आहे तर पहिली संख्या
काय करायचं, पहिली संख्या, ह्यातली पहिली संख्या कुठली आहे सांगा बरं. पहिली संख्या 11 आहे. तर काय करायचं 11. आणि शेवटची संख्या किती आहे 19. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची आपण काय करायची, बेरीज करायची ह्याच्यामध्ये. तर काय करायचं, याची बेरीज करायची. जेव्हा विचारतात 10 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती, तर पहिल्यांदा पहिली संख्या आणि शेवटची संख्येची बेरीज करायची आणि त्याला काय करायचं, भागिले 2 करायचं. ओके. तर 11 अधिक 19 किती आले 30 आणि 30 भागिले 2 केले तर किती आले. आणि ह्याला काय करायचं 5 गुणायचं, कारण किती संख्या येतात जसं आपल्याला माहिती आहे. ह्या संख्या टोटल किती झाल्या 10 ते 20 मध्ये 10 संख्या येतात. ह्या 10 पैकी 5 कशा असतात सम आणि 5 कशा असतात विषम. आणि ह्या संख्या 5 आहेत म्हणून आलेल्या उत्तरला 5 गुणायचं. मग इथं किती आले 2 1 2 आणि इथं 15 आणि 15 5 75. या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो. ओके. तर आपण ह्याच्या पद्धतीची काही एक्झाम्पल बघूया. तर पहिल्यांदा काय करायचं, तर 20 ते 30 मधील संख्यांची बेरीज बघू आपण. किती 20 ते 30 सर्व संख्या, ह्या 20 ते 30 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज जरा समजा आपल्याला मोजायची काढायची असेल तर कसं काढणार. तर पहिल्यांदा काय करायचं 20 ते 30 मध्ये किती संख्या येतात 10 संख्या येतात. बरोबर. टोटल 20 ते 30 मध्ये किती संख्या येतात 10 येतात. तर ह्या 10 मध्ये काय असणार आहेत 5 ह्या सम असणार आहेत आणि 5 ह्या काय असणार आहेत विषम असणार आहेत. बरोबर. तर पहिल्यांदा काय करायचं आपण, पहिली कुठली संख्या येते विषम, आत्ता आपण फॉर्म्युला बघितला 21. आणि शेवटची विषम संख्या कुठली येणार 30 ही कसली आहे समसंख्या आहे. मग 30च्या अगोदरची कुठली संख्या आली, इथं अधिक करायचं आहे आपल्याला. इथं कुठली आली 30च्या अगोदर 29. ह्याला भागिले काय करायचं 2 आणि एकूण संख्या किती असतात त्याच्यामध्ये 5. तर एकूण संख्यांनी त्याला गुणायचं. तर ह्या दोघांची बेरीज किती येते 29 अधिक 21 बरोबर किती येणार तर 50. किती येणार 50. आणि 50 भागिले 2 गुणिले 5 जेव्हा आपण करतो तेव्हा 5 2 के 2 आणि 50ला आपण जेव्हा भागतो तेव्हा 25 येतं. आणि 25 गुणिले 5 बरोबर किती आले 125. असं याचं उत्तर येतं. म्हणजे 20 ते 30 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती येते 125 येते. या पद्धतीने ही गणितं सोडवायचे. ओके. अजून एक बघूया आपण आता. जर नेक्स्ट प्रश्न बघू. तर प्रश्न कसा आहे 1 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती. परत काय विचारले 1 ते 20 पैकी 1 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती, हाच प्रश्न आहे 1 ते 20 मधील. पण इथं सुरुवात कितीने झाली 1 ते, आणि वरती जी सुरुवात होती ती कितीपासून झाली होती तर 10 ते 20 किंवा 11 ते 20 या पद्धतीने. तर 1 ते 20 मधील संख्यांची बेरीज. तर 1 ते 20 मधील संख्या किती आहेत प्रथमतः. तर 1 ते 20 मध्ये किती संख्या येतात जस्ट आपण बघितलं 20 संख्या येतात. बरोबर. ह्या 20 पैकी 10 ज्या असणार आहेत त्या काय असणार आहेत सम असणार आहेत आणि 10 ज्या असणार आहेत त्या काय असणार आहेत विषम असणार आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करायचं तर 1 पासून सुरू होणारी कुठली पण संख्या असू दे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर 1 ते 20 मधील जी संख्या आहेत 1 ते 20 मध्ये किती संख्या येतात काय करायचं आपल्याला विषम संख्यांची बेरीज आपण शोधत आहे. जर प्रश्न विषमच 1 पासून असे सुरू होत तर 1 ते 20 मधील विषम संख्यांची बेरीज आपण शोधायची आहे ह्याच्यामध्ये. तर त्यासाठी काय करायचं प्रथमतः 1 ते 20 मध्ये किती संख्या विषम असतात 10 सम असतात आणि 10 विषम असतात. तर विषम संख्यांची बेरीज जेव्हा आपण शोधतो तेव्हा काय करायचं 10 संख्या आहेत तर 10चा वर्ग करायचा. उत्तर किती आलं 100. ओके. नेक्स्ट 1 ते समजा इथं विचारला असेल 50. तर 1 ते हा झाला 10 हे झालं त्याचं उत्तर. 10चा वर्ग 100 म्हणून 1 ते 20 या संख्यांच्या मधील सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती येते तर 100 येते. आता जर इथे किती लिहिलेलं आहे 1 ते 20 समजा इथे 1 ते जर मी इथं घेतले 1 ते 50 1 ते 50. तर पहिल्यांदा 1 ते 50 मध्ये विषम संख्या किती असतात तर सर्वांना माहीतच आहे. तर 1 ते 50 मध्ये सम 25 असतात आणि विषम किती असतात 25 संख्या असतात. मग आपण काय करायचं 1 ते 50 मध्ये विषम संख्या किती आल्या 25 आणि 25चा वर्ग आपण जर केला तर 625
25 असं त्याचं उत्तर येतं. तेच आपण जर इथं समजा 1 ते 500 पैकी असा जर शब्द घेतले तर याच्यामध्ये कसं येणार, तर 1 ते 500 म्हणजे एकूण संख्या किती झाल्या 500. 500 पैकी किती संख्या सम असणार 250 आणि 250 कशा असणार विषम. मग 250चा वर्ग कसा करायचा, 25चा वर्ग 625 आणि तो वर्ग आहे म्हणून शून्य काय करायचे 2 वेळा द्यायचे. ही झाली त्या संख्यांची बेरीज. म्हणजे आपण कितीही संख्यांची बेरीज शोधू शकतो जर आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असेल तर. ओके, समजा इथं मी त्याच्याऐवजी काय लिहिलं तर इथं जर मी लिहिलं 1 ते 80 संख्या आहेत त्याच्यामधील विषम संख्यांची बेरीज किती. तर पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे की 1 ते 80मध्ये किती संख्या विषम आहेत आणि किती संख्या सम आहेत. तर 1 ते 80मध्ये जर आपण पाहिलं तर 40 ह्या समसंख्या आहेत आणि 40 ह्या विषम संख्या आहेत. मग इथं किती आला 40 संख्या झाल्या. मग 40चा वर्ग करायचा, 4चा वर्ग किती 16 आणि 1 शून्यासाठी 2 शून्य द्यायच्या वर्गामध्ये. तर हे झालं त्याचं उत्तर, किंवा 40 गुणिले 40 केलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. ओके, तर 2 अंकी मोठ्यात मोठी लहानात लहान विषम संख्या यांची बेरीज किती असे प्रश्न विचारू शकतात आपल्याला. तर काय प्रश्न आहे, 2 अंकी लहानात मोठ्यात मोठी, 2 अंकी मोठ्यात मोठी कुठली संख्या आहे सर्वांना माहीत आहे, ही कुठली आहे 99. तर 2 अंकी पहिली छोटी संख्या कुठली 10 बरोबर आणि मोठी कुठली 99 2 अंकी. पण समसंख्या विषम मोठी संख्या कुठली 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती 11 आणि 2 अंकी समसंख्या सर्वात मोठी कुठली 98. तर ह्या संख्या आपल्याला लक्षात पाहिजे. जेव्हा आपण 1 ते 100 लिहितो तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्याच्यामध्ये भेटत असतात आणि हे तुम्हाला 5वी स्कॉलरशिपमध्ये झालंच असेल. आणि जरी झालं नसेल तर 1 ते 100 लिहून काढायचे, त्याच्यामधील समसंख्या शोधायच्या, विषम संख्या शोधायच्या, त्याच्यानंतर त्यातली छोटी कुठली मोठी कुठली, 1 अंकी किती आहे 2 अंकी किती आहेत, ह्या सर्व गोष्टींवर जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जे तुम्हाला शोधायचं आहे ते त्याच्यामध्ये सापडतं. तर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या, आता मला माहीत आहे 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे 99. आणि लहानात लहान विषम संख्या, आता मला सांगा बरं 1 3 5 7 ह्या विषम संख्या, त्यातली लहान कुठली आहे सर्वात 1 आहे, हा 1, यांची बेरीज किती. चला 99 अधिक 1 किती झाले 100. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने पण प्रश्न येऊ शकतात. जर समजा आपल्याला विचारले 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, आता तुम्हाला जर मी विचारलं 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कुठली आहे तर 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली 999. पण ही कसली आहे विषम. मग याच्या मागची जी संख्या असते 998 ती काय झाली 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या झाली. आणि परत 3 अंकी लहानात लहान विषम संख्या, आता लहानात लहान 3 अंकी संख्या कुठली आहे 100 बरोबर. तर 100 ही समसंख्या आहे, तर ह्याच्यानंतरची पुढची संख्या कुठली येणार 101 येणार. मग ही चेक करायची, ही विषम आहे का, हो ही विषम आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपण, तर ह्या दोघांची जेव्हा आपण बेरीज करतो, बेरीज विचारतील किंवा त्याच्यातील फरक विचारतील त्या पद्धतीने काय करावं लागेल. जर फरक विचारला तर तुम्हाला प्रश्न पुढचा कसा आहे, तर क्रमागत 2 समसंख्यांची बेरीज यम आहे. क्रमागत 2 संख्यांची बेरीज यम आहे. जर 2 संख्या आहेत, ओके. आता हे क्वेश्चन आपण पाहिला. आता जर फरक विचारला तर काय करायचं आहे आपल्याला, राऊत मॅडमचा पण फोन. तर यामध्ये आपणास काय करायचं, फरक विचारला तर आपण यातून हे वजा करायचं. समजा ही कुठली विषम संख्या आहे, विषम संख्येतून सम संख्या वजा करा किंवा सममधून विषम करा, असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा जसा प्रश्न असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याची बेरीज वजाबाकी करून त्याची उत्तरे द्यावी लागतात. तर नेक्स्ट प्रश्न कसा आहे, तर क्रमागत 2 विषम संख्याची बेरीज यम आहे. तर 2 संख्या आहेत, आपल्याला माहीत नाहीत कुठल्या संख्या आहेत, पण त्या 2 संख्यांची बेरीज किती आहे, 2 संख्या आहेत त्यांची बेरीज किती आहे यम आहे. क्रमागत म्हणजे एकमेकाला लागू. तर लहान संख्या कोणती, त्यापैकी लहान संख्या कोणती असा प्रश्न असेल. तर हे फाइंड करायचं असेल तर आपल्याला क्रमशः 2 विषम संख्या जर असतील आणि तर काय करायला, त्याची बेरीज किती दिली आपल्याला यम दिलेली आहे. तर समजा मी 2 संख्या सांगते 3 आणि 4 ह्या क्रमगत संख्येत बरोबर. 3 आणि 4 या संख्यांच्या आपण जर आपल्याला काय फाइंड शोधायचं असेल, ह्या संख्या असतील तर यम ही संख्या कशी येते, या दोघांची बेरीज म्हणजे 3 अधिक 4 बरोबर 7.
ओके, तर हे जे 7 आहेत तर ह्याला काय करायचं आहे आपल्याला, 7 उत्तर जर येण्याचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल ह्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा ही लहान संख्या शोधायची असेल तर ह्याच्यातून काय करायचं, अगोदर 1 वजा करायचा. 7तून 1 गेल्यावर किती राहिला, 6. आणि ह्याला जर 2 आपण भागलं तर किती येतं उत्तर, 2 एक्के 2 आणि 2 त्रिक 6. म्हणजे छोटी संख्या भेटली तुम्हाला. बरोबर, म्हणजे आपण काय केली, याची वजाबाकी केली आणि आलेल्या वजाबाकीला काय केलं तर भागिले 2 केलं. भागिले 2 हे कधी करायचं, तर लहान संख्या जर आपण शोधायचं असेल तर तेव्हा. जर याचमध्ये आपणास जर याची मोठी संख्या कुठली ही शोधायचं असेल 4, तर 4 शोधण्यासाठी आपण काय करायचं, तर मोठी संख्या, लहान संख्येसाठी काय करायचं, तर आलेल्या उत्तरातून काय करायचा, 1 वजा करून त्याला भागिले 2 करायचं. आणि जर आपल्याला त्याची कुठली संख्या शोधायची असेल, पुढची संख्या शोधायची असेल म्हणजे मोठी संख्या, तर 7 अधिक 1 भागिले 2. बरोबर, 7 अधिक 1 किती झाले, 8. आणि 8 भागिले 2 केलं की उत्तर किती येतं, 4. या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं, याची उत्तरं शोधावी लागतात. मग आपल्याला काय केलं, ह्याला आलेल्या बेरजेला आतून 1 वजा केले जर लहान संख्या शोधायची असेल आणि त्यातून त्याला 2ने भागले. त्याच पद्धतीने आपण आता गणिते कशी करायची ती सोडूया. तर प्रश्न कसा सांगितला होता मगाशी, क्रमागत येणाऱ्या 2 समसंख्यांची बेरीज किती आहे, यम आहे. मग आता जस्ट त्यातली कुठली संख्या शोधायची, आपल्याला लहान संख्या शोधायची आहे. जर लहान संख्या शोधायची असेल आपणास तर यमला काय करायचं, आपल्याला लहान संख्या शोधत असताना यममध्ये आपण काय करायचा, तर यमला यम लहान शोधतोय, यम वजा 1 करायचा. यम वजा 1 आणि परत भागिले 2 असं केलं की आपल्याला काय भेटणार आहे, लहान संख्या. जर मोठी विचारली तर काय करावं लागेल, यम अधिक 1 आणि भागिले 2. या पद्धतीने याच्यातून आपण काय करावं लागेल, तर ह्या जे फॉर्म्युले आहेत हे यूज करून आपणास हे शोधावं लागेल. बरोबर, तर त्याच्यानंतरनं आपण मूळ आणि संख्या मधले मूळ संख्या आणि वर्गसंख्या यातून फरक बघणार आहोत. तर प्रथमतः मूळ संख्या, तर मूळ संख्या कुठल्या असतात मी सांगितल्याप्रमाणे, तर 1 ते 100मध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत, 2, 3, 5, 7. बरोबर, त्याच्यानंतरनं 11, 13, 15, 17, त्याच्यानंतरनं 19, 17, 19, परत 23, 29, 31, 37, 43, 41, 43, 47, परत 53, 59, 61, 67, त्याच्यानंतरनं 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ह्या त्या 25 संख्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या सर्व संख्यांमध्ये जर पाहिलं तर 2 ही संख्या जी आहे ती फक्त आहे ती सम आहे आणि बाकी सर्व ज्या संख्या आहेत त्या विषम आहेत. त्याचसोबत 1 ही जी संख्या आहे ती समही नाही आणि ती मूळही नाही आणि मूळ संख्या नाही आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय शोधायचं आहे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता मी सांगते, हे 1 ते 10मध्ये किती संख्या आहेत, 4. त्याच्यानंतरनं 11 ते 15 ही माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे. तर इथं 15 जी आहे संख्या ती काय आहे, तर ती मूळ नाही आहे. तर 11, 13, 17, 19 ह्या 11 ते 20मधील समसंख्या आहेत. त्याच पद्धतीने 21 ते 29 ह्या 21 ते 30मधल्या, 31, 37 ह्या 31 ते 40मधल्या, 41, 43, 47 ह्या 41 ते 50मधून, 53 आणि 56 ह्या 51 ते 80पर्यंत. आणि इथं 61, 67 ह्या पण 2 संख्या आहेत ज्या कशामध्ये येतात, तर मूळ संख्या आहेत त्यांच्या 61 ते 70मध्ये येतात. त्यानंतर 71, 73, 89, 79 ह्या ज्या संख्या आहेत त्या कशामध्ये येतात, तर ह्या संख्या 71, 80मध्ये ह्या मूळ संख्या आहेत. 81 ते 89, 81 ते 90 आणि 97 ही 91 ते 100 यामध्ये ह्या संख्या येतात. तर ह्या सगळ्या संख्या आपल्याला पाठ असल्या पाहिजेत. ह्या जेव्हा पाठ होतात तर ह्याच्यावरील आपण कितीही ज्या संख्या आहेत ते काय करू शकतो, तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, त्या प्रश्न आपण शोधू शकतो. तर आता प्रथम ह्याच्यामध्ये आपण जोडमूळ संख्या बघू. जोडमूळ संख्या म्हणजे ह्या मूळ संख्या ज्या आहेत यांच्यामध्ये
किती अंकांच्या मध्ये जी मध्ये 2चा फरक आहे त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर प्रथम आपण बघितलं तर 3 आणि 5, 5 वजा 3 केलं की किती येतं 2. 5 आणि 7 ह्या आपण काय येणार जोडमूळ संख्या येणार. ओके, ह्याला काय म्हणतो आपण जोडमूळ संख्या. लक्षात ठेवायचं, मी लिहिलं नाही इथं, ह्यांना जोडमूळ संख्या. 11, 13 ह्यातला फरक जर बघितला आपण तर इथं फरक कितीचा आहे 2चा. तर ह्याच्यामध्ये अशा संख्या आहेत की ज्याच्यामधला फरक किती आहे तर 2 आहे. 31 वजा 29 2 येतो. त्याच्यानंतरनं 41 आणि 43 यातील फरक 2 आहे. तदनंतर 49 आणि 61, इथं 56 लिहिलेलं आहे का मी, ॲक्च्युली इथं किती येतं तर 59. ओके, तर हा जो फरक आहे ह्या दोघांच्या मधला 61 आणि 59 आणि 61 ह्याच्यातील फरक 2 आहे. तर असे जे फरक 2 असणारे ज्या संख्या आहेत ह्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो जोडमूळ संख्या म्हणायचं. 3 5, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61, 71 73 these are the ह्या सर्वांना काय म्हणतो आपण तर जोडमूळ संख्या असे म्हणतात. ओके, तर 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती सांगा पाहू. हे जे नंबर तुमच्या पुढे आहेत 2 अंकी सर्वात लहान संख्या कुठली आहे 11 आहे. बरोबर, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कुठली 11. 2 अंकी सर्वात लहान आणि लहान जी संख्या आहे दोन अंकी सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या कुठली आली मूळ संख्या. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आणि मोठी संख्या यांची बेरीज यांची वजाबाकी असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर 25 मूळ संख्या ह्या कशा आहेत तर 1 ते 100 मध्ये आहेत. तर 40 ते 41 ते 50 यातील मूळ संख्यांची बेरीज किती त्यांच्यातील किंवा 5 ते 10 1 ते 20 आणि 20 ते 40 यामधील जोडसंख्यांच्या बेरजेतील फरक किती अशा बऱ्याच प्रकारची उदाहरणे जी आहेत ती सर्व किंवा जोडसंख्यांचा मूळ संख्यांचा ग्रुप अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात. तर सर्वांनी ह्या प्रॅक्टिस करायचं आहे. आज आपण मूळ संख्या आणि तसंच आपण काय पाहिलं तर तुमचा पहिला लेसन दॅट इज समवयक्षम संख्या मूळ संख्या आणि मूळ संख्या आपण पाहिल्या. त्याचसोबत जर समजा मी वर्गसंख्या जर सांगितल्या तर वर्गसंख्या ज्या आहेत त्या कशा असतात तर तुम्हाला माहीत आहे की वर्ग म्हणजे काय. नाहीतर आपण वर्गाचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये मी डिटेल्समध्ये तुमचा घेते. तर आज आपण इथंच थांबूया. तर आपण गुणाकार संख्या गुणाकार व्यस्त भागाकार त्याच्यानंतरनं बेरीज व्यस्त त्याच्यानंतरनं धन ऋण संख्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या हे पहिल्या ह्याला इंग्लिशमध्ये आपण बघितलं होतं. तर आपण सर्वांनी ह्याचा अभ्यास करायचा आहे आणि आजची टेस्ट द्यायची आहे. ओके, आपण आता इथंच थांबू. थँक्यू.